कितीतरी मोठे मोठे टर्न मारून 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 हा फायनली पोर्टर रिज हायस्कूल. अरे थँक्यू. Listening your programs in live. Thank you so much, sir. Thank you. It was a treat. मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ दरवेळी परकी वाटते ओळखीची गाठ चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. भरतीचा माज नाही. ओहोटीची लाज नाही. भरतीचा माज नाही. ओहोटीची लाज नाही. आणि सकाळचे 8:30 झालेत आणि आम्ही निघालो आहे अपूर्वाई कार्यक्रमाला. म्हणजे ज्या कार्यक्रमाची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. 1.5 महिन्यांपूर्वी तिकीट बुक केलं होतं. ते फायनली आज तो दिवस आला आहे. शरयू दाते आणि अमरोक आणि वैभव जोशी या तिघांचा प्लस अजून सहकलाकार पण आहेत. सो यांचा कार्यक्रम आहे जो आपल्या महाराष्ट्रामध्ये ऋतू बर्वा या कार्यक्रमाने फेमस झाला. तोच इकडे अपूर्वाई. तर लेट्स गो टू शार्लेट. काही वेळ न घालवता. रेडी? घातलं गॉगल रेडी तयार. अरे एक नंबर. चला. पावणे 12 आणि काय म्हणतात त्याला नॉर्डस्टॉर्म नाही काय हा साऊथ पार्क मॉलला आम्ही आलो. वा. तर सांगतो एक इकडनं काय प्लॅन आहे पुढचं ते. तू आले का या मॉलला पहिल्यांदा आहे? सो हा इलोन काकांचा सायबर ट्रक. वियर्डच आहे काहीतरी. Many months later. ह्या साऊथ पार्कमधलं काम झालं आहे आता मॉलमधलं. आणि आता आम्ही निघतो आहे देसी डिस्ट्रिक्ट म्हणून एक दुकान आहे. दाखवलं मी आधी व्लॉगमध्ये. तिथे खायचं पण आहे आणि थोडं शॉपिंग पण करायचं आहे आपलं ग्रॉसरीज. सो अशा प्रकारे देसी डिस्ट्रिक्टला आलो आहे. कुठे गेले हे लोक आले? हां. सो आता इथं पहिला खाऊन घेऊ. लई भूक लागली आहे. अशा प्रकारे सामान घेऊन झालं आणि देसी डिस्ट्रिक्टचा फेमस कुठे गेला? इराणी चाय बाप. स्वतः इकडनं जाणार आहे पोर्टर रिज हायस्कूलला जिकडे त्यांचा कार्यक्रम आहे वैभव जोशींचा. चला आता दुपारचे वाजलेत 2:30 पावणे 3 झाले टू बी प्रिसाईज. कांट वेट फॉर द शो. कितीतरी मोठे मोठे टर्न मारून 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 हा फायनली पोर्टर रिज हायस्कूल दिसतं आहे का? तर पोर्टर रिज हायस्कूलला आम्ही आलो आहे आणि इकडेच तो कार्यक्रम आहे. कारण की पहिला मागे गेलेलो, मागे गाड्या नव्हत्या, मग पुढे आलो असो. तर फायनली वी आर हिअर जोशी बुवांच्या कार्यक्रमाला. तर चला आता आतमध्ये जाऊया. रील्स वगैरे व्हायरल होताना पाहतोय. प्रत्यक्षात तो कार्यक्रम बघण्याची वेळ आली. तर 5 डायमेन्शन्स प्रस्तुत अपूर्वाई या कार्यक्रमात तुमचं स्वागत. मी आता एकेका कलाकारांची ओळख करून देतो. सर्वप्रथम कीबोर्डवरती दर्शना जोग, तबल्यावरती विक्रम भट, ऑक्टोपॅडवरती रोहन एकदा येऊन गेले आपल्याकडे, रोहन वांगे, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शरयू दाते, आणि 2018 मध्ये अमरबन्सी या कार्यक्रमाने शार्लेट धुमधुमले होता. त्यांच्या म्युझिकल वरती बासरी वादकावरती सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओ. आणि खूप साऱ्या प्रसिद्ध मराठी चित्रपटांचं गीतकार कवी वैभव जोशी. लेट्स सी हाउ इट गोज. सुरू करूया. अपूर्वा.
कार्यामध्ये इतकं घरात आल्यासारखं वाटतं ऑलवेज, की आता तुम्ही बघितलं असेल की राहुलने आमचं इंट्रोडक्शन केलं आणि तो गेला निघून तिकडे खाली डायरेक्ट. म्हणजे आता आपण कार्यक्रम सुरू करूया वगैरे काही नाही, कारण घरातलाच कार्यक्रम आहे. अशा पद्धतीनेच हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. आणि नाही नाही, मी मनापासून बोलतो. सुरू करूया. सूर झाला ईश्वर शब्द झाले माय बाप. सूर झाला ईश्वर शब्द झाले माय बाप. गीत उच्चारू लागले मंत्र भारला आयुष्यात. सूर झाला ईश्वर शब्द झाले माय बाप. देह आटला लयीत प्राण दाटला तालात. देह आटला लयीत प्राण दाटला तालात. आज फाटक्या झोळीत दान पडले अमाप. सूर झाला ईश्वर शब्द झाले माय बाप. सात सूर सात जन्म. सात सूर सात जन्म. एक गाणे पूर्ण ब्रह्म. सात सूर सात जन्म एक गाणे पूर्ण ब्रह्म. जन्म जन्म जोडणारा जन्म जन्म जोडणारा घेत आहे मी आलाप. सूर झाला ईश्वर शब्द झाले माय बाप. सूर वैराग्याचा रंग. सूर निर्मोही निस्संग. सूर वैराग्याचा रंग. सूर निर्मोही निस्संग. शून्य झाले देणे घेणे. शून्य झाले देणे घेणे. काय पुण्य काय पाप. सूर झाला ईश्वर आणि शब्द झाले माया.
परिचित असेल. येस तर ही एक चीज होती मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी वागलेली. त्यावर आधारित हे पुढचं नाट्यगीत आपल्यासमोर सादर करते, भावगीत सादर करते. आणि ते पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी हे भावगीत संगीतबद्ध केलं आहे आणि आशा त्यांनी गायलेलं. सुहास्य तुझे मनासी मोही जशी सुधा सुराई सुहास्य तुझे मना
क्या बात.
वा वा एक नंबर सर. आपल्या मराठी माणसाच्या नसानसात गेलेला एक ठेका आहे ज्याला आम्ही ज्ञानबा तुकारामचा ठेका म्हणतो. तर त्याची पण मजा घेऊया. आम्हाला सांगायला टीमतर्फे खूप अभिमान आहे. विनम्रतेने सांगतोय पण आतापर्यंत 4.5 कोटी लोकांनी ही कविता डोक्यावर घेतलेली आहे. आणि एक चांगली कविता 100 लोकांना 100 वाटांनी घेऊन जाते म्हणे. तसं लोकांनी आपापल्या परीने याचे अर्थ लावले. माझ्या काही तायांच्या खूप जुन्या साड्या बाहेर आल्या त्या निमित्ताने. वेगवेगळे डान्स, काहींनी गुजराती पदर घेऊन, काहींनी सरळ पदर घेऊन, काही लोकांनी आपल्या गुगूच्या कानाला हेडफोन लावून मन तुझं जस्तरंग केलं. महाराष्ट्रातल्या एका दुकानदाराने दारूचे सगळे ब्रँड्स बाटल्या नाचताना दाखवत त्याच्यावर मन तुझं जलतरंग असं ही ड्राय डेला केलं. अमरजी म्हणतात तसं आता फक्त डायनासोर आणि मुंगूस यांचेच रील्स यायचे बाकी राहिले. रील्स येऊन गेले. कवितेचे अर्थ आपल्याला लावावे कसे लागतात. या कवितेचा मला जो अभिप्रेत अर्थ होता की आपल्या संत महात्म्यांनी एवढं आपल्याला शिकवलेलं आहे. मिनिमलिस्टिक जगणं कसं असावं आणि जगण्याच्या कुठल्याही प्लॅटूवरती, कुठल्याही प्रतलावरती तुम्ही भरतीचा माज नाही आणि ओहोटीची लाज नाही या स्टेटला सतत वावरत असाल तर तुमचं मन चंचल राहत नाही. मग तुम्हाला मनस्ताप, पश्चाताप होत नाही. आणि याचा शोध घ्यायचा असेल तर जो शाश्वत नाद आहे ज्ञानबा तुकारामचा, तो एकदा तुमच्या नसानसात घेऊन की मग तुम्ही जगाच्या
समुद्राचं मन तुझं खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. म्हणजे बघा, आपल्या सगळ्यांना समुद्रासारखं विशाल मन दिलेलं आहे आणि आपल्या हातूनच येणाऱ्या लाटा आहेत. तर समोरच्यावरती अवलंबून राहायचं काही कारण नाही. इतकं शाश्वत जगणं आपलं असताना आपण मात्र खिशातला मोठा त्याच्यामध्ये अडकून पडलेलो आहोत. आपण आधी पैशात मन गुंतवतो, मग पैसा कुठेतरी गुंतवतो, मग त्याच्या सतत रिटर्न्सच्या अपेक्षा करत राहतो. पण फक्त पैसा गुंतवत नाही, आपण स्पर्श गुंतवतो, मन गुंतवतो, देह गुंतवतो, स्नेह गुंतवतो, मोह गुंतवतो, आपुलकी, माणुसकी, काळजी, कळकळ सगळं गुंतवतो. आणि समोरच्या माणसाकडनं आपल्याला रिटर्न्स का मिळत नाही त्याच्या आपण पश्चातापात किंवा निराशेत असतो. पण ज्यांना शाश्वत आपली माहिती असते त्यांचा पोर्टफोलिओ स्टेबल असतो. हा जो पोर्टफोलिओ आहे ना, जे म्युच्युअल फंडामध्ये पैसे गुंतवल्यासारखं आहे, व्हेरी अनस्टेबल पोर्टफोलिओ, सतत रिटर्न्स मागत राहणं आयुष्यामध्ये. याचा CAGR जो आहे ना, तो क्रेडिट, ॲप्रिसिएशन, ग्लोरी आणि रिवॉर्ड असं फ्लक्च्युएटिंग CAGR आहे या पोर्टफोलिओचा. पण एकदा तुम्हाला हा ज्ञानबा तुकारामचा नाद भिनला की तुमचा CAGR एकदम स्टेबल होतो आणि इट चेंजेस टू कॅरेक्टर, ॲप्रिसिएशन, ग्रॅटिट्यूड अँड रिस्पेक्ट. क्या बात. या बेसिसवर ही कविता होती. आणि या तालाची महती अशी आहे, ज्येष्ठ संगीतकार रामभाऊ कदम यांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितले जाहीररित्या की मला जर आयुष्यात संधी मिळाली तर मी सगळ्या इमोशनची सगळी गाणी ह्याच तालात बांधेन. कारण हा ठेका सुरू झाला की डायरेक्ट मराठी माणसाच्या काळजाला भिडतो. त्यांनी तशी गाणी पण केली. आधी आपण या दोघांकडनं ऐकूया आणि मग कवितेकडे जाऊ. दुश्मन जळ ढगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. माझं झुळ पाणी थेंब थेंब गळ. लागली कुणाची काकाची
एक अप्रतिम निसर्ग कविता येऊन गेली, ढगाला लागली कळ नावाच्या. त्याच्या एका कडव्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास आहे, एका वर्षात होईल तिळं. त्या कॉन्फिडन्सला सलाम आहे आपला. पण जरी समजा असं झालं तरी त्या तिघांवरतीही असे संस्कार करायचे की त्यांनी सुद्धा म्हटलं पाहिजे, भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. समुद्राचं मन तुझं खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. समुद्राचं मन तुझं खिशातला लाटा, रोज नको मोजत बसू किती झाला घाटा. जगा वेगळं वागण्याला का तुझ्यासारखा बाज नाही, जगा वेगळं वागण्याला का तुझ्यासारखा बाज नाही. भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळी तुझं पाण्यामधलं लेणं. आपण तो समोरच्याच्या वागण्यावरनं आपला दिवस चांगला की वाईट ठरवत असतो. जसं चंद्राच्या येण्यावरनं समुद्राची भरती ओटी ठरते, कशावरूनही मूड जातो आपला. काल मित्राला गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवलाय, सोबत जास्वंदीचं फूल पण जोडले, अजूनपर्यंत ब्लूटिक सुद्धा नाही. अरे काय हा इग्नोरन्स, काय हा निग्लिजन्स. बरोबर आहे. आमच्या रोहनचा तर मूड कशावर नाही जातो. सकाळी तिने डीपी काढला नसता तरी ह्याचा जीव घालवला. पण आपल्यामध्येच लाटा उसळत असताना दुसऱ्यांच्या वागण्यावरती आपली भरती ओटी कशाला पाहिजे. बरोबर आहे. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं. किती चंद्र आले गेले तुला काय घेणं, सोन्यासारखं काळीच तुझं पाण्यामधलं लेणं. आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही, आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल, तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. खूप आपण लोकांना जीव लावतो, ओलावा लावतो, प्रेम करतो, समोरून तेवढे रिटर्न्स मिळत नाहीत. चांगुलपणावरचा विश्वास उडायची वेळ येते. पण अशा वेळी एकच गोष्ट लक्षात ठेवायची, 100 माणसं जर तुमच्या ओलाव्याचा परतावा देत नसतील तरी तुमच्या चांगल्या वागण्याकडे बघून जगणाऱ्या जगात एक तरी माणूस आहे, त्याच्यासाठी आपला चांगलपणा टिकवतो. जग काय लावणार तुझ्या ओलाव्याचं मोल, तुझ्या कुशीत जातो कोरड्या किनाऱ्यांचा तोल. भिजत राहायचं दुसरं काम काज नाही, भिजत राहायचं दुसरं काम काज नाही. भरतीचा माज नाही, ओटीची लाज नाही. देवाजीच्या सोबला हा मुलगा वेगळा भार. आपल्या सगळ्यांना अप्रतिम उत्तम आयुष्य दिलंय देवाने आणि एकच छोटंसं काम सांगितलंय, देवाजीनं सोपवला हा मुलगा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. बऱ्याचदा कविता लिहिल्यानंतर त्याची परिस्थिती येते. आम्ही अमेरिकेत उतरल्यापासून जी कुटुंब आणि बाकी सगळे लोक तुमच्यासारखी आमची जी काही मदत करतायत, प्रत्येक जण आम्हाला पार करण्यासाठी मदत करतोय. त्याची परिस्थिती येत राहते की देवाजीनं सोपवलेला भार तुम्ही पार पडतात. त्यामुळे ज्या कोणी मंडळाने आम्हाला आतापर्यंत मदत केली त्या सर्वांचे मनापासून आभार. देवाजीनं सोपवला हा मुलगा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. देवाजीनं सोपवला हा मुलगा वेगळा भार, अडल्या नडल्या जीवांना तू घेऊन जायचं पार. अरे कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही, कामी येण्यासारखं दुसरं काम घरंदाज नाही. भरतीचा माज नाही, ओढीची लाज नाही. मन तुझं जतन लहरी तू जसा, दर वेळी परकी वाटते ओळखीची गाय. त्याचे अर्थ लोकांना जरी असले तरी लहरीपणावरती घरातली आपली माणसं सुद्धा कधी कधी लहरी वागतात. कळत नाही असं का करतो माणूस, आत्ता असा होता आत्ता असा. मी तर आमच्या सासूरवाडीची माणसं आली की अशी शून्यात नजर लावून बसतो, चर्चाच नको. ते पण अगं मी सुचतंय वाटतं काहीतरी, जाऊ दे म्हणून. वा 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 वा. आणि आमच्याकडे ज्या मदतनीस ताया येतात, आता प्रज्ञा घरी येऊन गेली, वसंत येऊन गेला, त्याच्या 3-4 ताया येतात कामाला आमच्याकडे. त्यांच्या नजरेत माझ्या श्रीमती दीपाबद्दल अपार कणव,
सहानुभूती, कळवळा, माया, ममता, वात्सल्य असं की कसा संसार करते ही बाई. हा असा दिवसभर सोफ्यात बसलेला, काही करताना दिसत नाही हा माणूस. कुठून आमचा पगार करते ही. बरं झालं आम्ही तरी करत्यासवरत्या घरी पडलो वगैरे. म्हणजे असं जे लहरी आपण वागतो त्यासाठी कवी असायची पण गरज नाही. आपण नॉर्मल माणसं सुद्धा लहरी वागतो. पण त्यावेळी एवढंच लक्षात ठेवायचं की कोरला माणूस चांगला आहे का नाही, मूड स्विंग होत राहतात. म्हणून मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ, दर वेळी परकी वाटते ओळखीची गाय. मन तुझं जलतरंग लहरी तुझा साथ, दर वेळी परकी वाटते ओळखीची गाय. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही. चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही. कामी येण्यासारखं दुसरं काम करत नाही. भिजत राहायचं दुसरं काम काज नाही. आवाज पुन्हा दोन्ही काय काल होती आज नाही. जगा वेगळं वागणं लगा तुझ्यासारखं बाज नाही. भरतीचा माज नाही, ओहोटीची लाज नाही, ओहोटीची लाज नाही. आणि आत्मचरित्र स्वतःच्याच तोंडाने सांगायचं म्हणजे हाताश लागतो सूर. कसा जगला असेल विचारा. की कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली. या 2 ओळी म्हणल्या तुम्ही गोव्यात. पहिल्या रंगाच्या एका काकूंनी मला ऐकू येईल असं, अगं बाई सगळं आयुष्य चौकशा करण्यातच गेलं. किती पावसाळे पाहिले असतील माऊलीने, सुद्धा गोव्यात गेला. 2 ओळीत सिटी स्कॅन काढला आणि रिपोर्ट पण खरा आहे बघा. की कधी शाळेमध्ये नाजूक कळ्यांची चौकशी केली, कधी कॉलेजमध्ये ताज्या फुलांची चौकशी केली. कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस. कितीदा चान्स होता पण कमी पडले जरा धाडस. ती परवा भेटल्यावर मी मुलांची चौकशी केली. पिल्लू म्हणाला सुद्धा डॅडी उशीखालची वही भिजेल. अर्थात त्याला मी हे सांगत बसलो नाही की उशीखालची वही जन्मताच ओलीचिंब असते. एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही, एकतर अशा गोष्टी कळायचं त्याचं वय नाही. आणि तसंही पाऊस, प्रेम आणि कविता हा काही समजावून सांगण्याचा विषय नाही. जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. जसा व्याकुळ होतो ओंडका वाहून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही. पुढे माझी अशी काही खरी ओळख उरत नाही. मला भेटून घेतो मी तुला भेटून जाताना, तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. रित्या परडीसही यावा फुलांचा गंध नेमाने. रित्या परडीसही यावा फुलांचा गंध नेमाने. तसा मी घमघमत असतो तुला वेचून जाताना. तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी. तुझ्या कादंबरीमधले खुणेचे पान होतो मी. तुला वाचून जाताना, तुझ्या वाचून जाताना. तसे काहीतरी होते तुला सोडून जाताना. प्रत्येक डोहाचं तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोहा असू द्यावा अथांग. प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही. एखादा डोह असू द्यावा अथांग. कुठल्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नाहीत तर कसला अपेक्षा भंग. डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला
इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला? आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं, कारण हाती आलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचं तळ गाठायलाच हवं. मोठ्या बासरीपासून सुरू करूया आणि ते छोट्या बासरीपर्यंत छोटे छोटे पीसेस वापरू. आणि ती मुरली लता मंगेशकर आपण असं सगळं म्हणतो, पण ती कृष्णाचं वाद्य आहे. त्याचं वाद्य आहे का, तर ती इतकी सरळ, म्हणजे सरळ मार्गी असायला पाहिजे. आपण सगळी तुलना करूया. बासरी सरळ आहे, आतून पोकळ आहे आणि 6 छिद्रांमधून काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर षड्रिपू तिने बाहेर काढून टाकले. म्हणून ती अंतर्बाह्य शुद्ध झाली आणि परमात्माचं वाद्य बनली. म्हणून ती गोपींपेक्षा जास्त प्रकारच्या जवळ असते आणि ती पदरचं काही बोलत नाही स्वतःचं. जोर तिला स्वामी फुंकर घालत नाहीत त्याच्यामध्ये, म्हणजे त्याच्या इच्छेनेच आपण वाजलं पाहिजे किंवा वागलं पाहिजे, असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे. मोठ्या फ्लूटपासून सुरू करूया.
बात आहे. नवी कोरी आहा. साडी लाख बोलाचे हरली मी नक्षी भुले येण्याचे नवी कोरी साडी लाख बोलाचे हरली मी नक्षी भुले येण्याचे केलाचे केलाचे उभी गेली राहू आहा. राहू मोर जोडीला वाहन Currently 82K subscribers are. तुमचं परफॉर्मन्स लाईव्ह आहे का? इट्स लाईक अ ट्रीट. इट्स लाईक अ रिअल ट्रीट. थँक्यू सो मच तुम्ही इथे आले. करणं खास तुमच्यासोबत आई वडिलांना ठाण्यामध्ये म्हणजे वाशीला शो बघायला पाठवलं होतं आणि तेवर लाईक तू जाच US आणि US तुम्ही आला सर. थँक्यू सो मच तुमचं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. इट वॉज अ ट्रीट. थँक्यू सो मच. प्रकारे हा कार्यक्रम इतका अप्रतिम झाला आहे जे लिटरली माझे हात शिवरत होते वैभव जोशींच्या बाजूला उभं राहून. आणि ऑब्वियसली दे ऑल आर ग्रेट, दे ऑल आर लेजंड. सो अशा प्रकारे आता 8 वाजलेत आणि प्रोग्राम एंड झाला आहे. आता आम्ही निघतो बॅक टू रोहानोक.